सोलापुरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। माळशिरस तालुक्यात एका नराधमानं महिलेला अंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट करत तिच्यावर 1.5 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। उमेश साठे असे या नराधमाचं नाव असून तो ग्रामपंचायती शिपाई म्हणून काम करतो। शूट केलेल्या व्हिडिओद्वारे त्यानं पीडितेला अनेकदा धमक्या देत तिचा लैंगिक छळ केलाय। वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पीडितेनं धाडस करत ही बाब आपल्या पतीला सांगितली। यानंतर पीडित महिलेसह तिचा पती या दोघांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि उमेश साठे विरोधात तक्रार दाखल केली आहे। पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी नराधम उमेश साठेला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। न्यायालयानं त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। फारुख हमदुले यांच्या घरी राजेश कांबळे हे ड्रायव्हर म्हणून अनेक वर्षांपासून काम करत होते। त्यामुळे त्यांच्या घरच्या सगळ्या हालचाली आणि बऱ्याच गोष्टी राजेशला माहित होत्या। काही दिवसांपूर्वी फारुख यांनी आपल्या आईचे दागिने चोरी केल्याची तक्रार पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी तपास केला आणि संपूर्ण चौकशी दरम्यान राजेश जो फारुख यांच्याकडे अनेक वर्षांपासून ड्रायव्हर आहे त्यानेच आपल्या आईचे दागिने चोरल्याचं स्पष्ट झालं। या संदर्भात राजेश यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी देखील चोरी केल्याचं कबूल केलं। 15 लाखांचे दागिने राजेश याने एका सोनाराच्या दुकानात जाऊन वितळवले। पोलिसांनी वितळवलेल्या सोन्याची लगड राजेश यांच्याकडून हस्तगत केली। या प्रकरणी राजेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या झाली आहे। भावाच्या लग्नात वरातीत नाचण्यावरून 2 भावांमध्ये वाद झालाय। तेजस पिलानेची त्याच्या चुलत भावाने हत्या केली आहे। कात्रज सर्व्हिस रोडवर तेजस पिलाने हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता। त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी भारतीय विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान तेजसचा मृत्यू झालाय। या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पाठलाग करून 4 अटक केली आहे। अमरावतीच्या गाडगेनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिक चढत असताना चालकाने बस न थांबवता निघत असल्याचं समोर आलंय। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा इजा झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळलाय। ही बस चांदूर बाजार आगाराची असल्याची माहिती आहे। अशा प्रकारांवर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुण्यातील ओतूर जुन्नर मार्गावरच्या पांगरी माथा ते बनकर फाट्या दरम्यान हायवा डंपर आणि होंडा सिटी कार यांच्या समोरासमोर अपघात झालाय। या अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा मृत्यू झालाय। धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या अपघातात अनंता गवारी गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारासाठी नेत असतानाच अनंता गवारी यांची प्राणज्योत मालवली आहे। त्यांच्यासह विजय खारतोडे यांचाही गंभीर दुखापत झाली आहे, तर तुषार भीमराव कोरडे हे किरकोळ जखमी झालेत। अमरावतीच्या वरुड मुलताई मार्गावरच्या ताज प्लास्टिक कंपनीला लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून प्लास्टिक वस्तू, सोलार, इमारतीतील साहित्य जळून खाक झालंय। ताज खान मजले खान यांच्या मालकीची इमारत असल्याची माहिती आहे। कंपनीत संत्र्याच्या कॅरेटसाठी लागणारा कच्चा माल आणि इतर साहित्य जळून खाक झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।